नमस्कार, मी भाग्यश्री वंजारी. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आज 25 डिसेंबर म्हणजेच मेरी क्रिसमस. जगभर क्रिसमस साजरा होतोय म्हणून आजचा आपला विषय आहे गोष्टी क्रिसमसच्या. मेरी क्रिसमस हा ख्रिस्ती समाजाचा सण. जगभरातनं हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या क्रिसमसच्या गोष्टींविषयी आपण आज जाणून घेणार आहोत कवयित्री आणि लेखिका असलेल्या डॉक्टर सिसिलिया कार्वालो यांच्याकडून. सिसिलियाजी, IBN लोकमतमध्ये स्वागत. नमस्कार. तर तुम्हालाही जर क्रिसमस विषयी काही विचारायचं असेल तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 022-668-99204. मी नंबर पुन्हा एकदा सांगते, 022-668-99204. सिसिलिया, आता आपण बोलत होतो की क्रिसमस आहे आज आणि सेलिब्रेशन सगळीकडे चालू आहे. अर्थात आज थोडंसं साधेपणाने सेलिब्रेशन होतंय त्याचं, पण मुळात क्रिसमसचा अर्थ काय सांगाल? भाग्यश्री, तुझ्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची, ती अशी आहे की आपल्या मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये आपल्या अनेकच्या अनेक नागरिक आणि परदेशातले नागरिक आणि आपल्याकडचे पोलीस अधिकारी आणि NSG कमांडोज आणि अनेक जणांना जे वीरमरण आलं त्या सर्वांना मी सलाम करते, इथे त्यांना श्रद्धांजली वाहते आणि मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. सर्वांना क्रिसमसच्या शुभेच्छा, नाताळच्या शुभेच्छा. क्रिसमस किंवा नाताळ हा जो मराठीमध्ये शब्द आहे, तर नाताळ या शब्दाचा अर्थ, नाताळ हा मुळामध्ये लॅटिन शब्द आहे आणि नेटल म्हणजे बालजन्म, बालकाचा, नवीन जन्मास आलेलं बालक. त्यामुळे क्रिसमस किंवा नाताळ हा जो शब्द आपण वापरतो हा मराठीमध्ये इतका चपखल बसलेला आहे आणि मराठी भाषा इतकी लवचिक आहे की तो लॅटिन शब्द सुद्धा पूर्णपणे मराठी होऊन गेलेला आहे. त्यामुळे ख्रिस्ताचा जन्म म्हणजे बालकाचा जन्म, देवपुत्राचा जन्म म्हणून आपण नाताळ हा शब्द वापरतो. नाताळ म्हणजे ताळ नसलेला असं नाही, ताळमेळ नसलेला असं नाही, तर त्याच्यामध्ये एक छान ताल आहे, छान तोल आहे, जीवनाला आलेली लय आहे, बालकाच्या जन्माबरोबर जो आनंद पसरतो तो आहे आणि प्रत्यक्षात परमेश्वराचा पुत्र जन्मास आलेला आहे. त्यामुळे एक अत्यंत आनंदाचा क्षण म्हणून हा सण आपण साजरा करतो. क्रिसमस हा शब्द सुद्धा जो इंग्लिशमध्ये वापरला जातो हा सुद्धा मुळामध्ये ग्रीक शब्द आहे. क्रिस्तुस मास म्हणजे क्राइस्ट फॉर मास. मास म्हणजे जनता ना, समुदाय, आणि ख्राइस्ट म्हणजे तारणारा ना. तो जगाचं तारण करण्यासाठी आणि समूहाचं आणि जनतेचं तारण करण्यासाठी ख्रिस्त जन्मास आलेला आहे, देवाचा पुत्र जन्मास आलेला आहे आणि म्हणून क्रिसमस हा शब्द आपण वापरतो. आणि त्या शब्दामध्येच इतका आनंद आहे, त्या शब्दामध्येच इतका जल्लोष आहे, त्या शब्दामध्येच इतकी एन्जॉयमेंट आहे, कारण तो प्रत्येकालाच आनंद झालेला आहे. आणि ख्रिस्ताचा जन्म हा जो झालेला आहे 25 डिसेंबर आपण मानतो, डिसेंबर महिन्यामधला, तर हा जो जन्म त्याचा आहे हा त्याचं दैवी पण केवळ नव्हे तर त्याचं मानवी पण सूचित करणार आहे. कारण एका आईपासून तो जन्मलेला आहे आणि त्यामुळे त्याचे पाय किती मातीचे आहेत हे सगळ्या जगाला कळावं म्हणून हा त्याचा जन्म आपण साजरा करतो. आणि त्याचं दैवी पण जे आहे ते नंतर पुनरुत्थानामध्ये दिसून येतं की त्याचा तो जो जन्म आहे, पुनरुत्थान जे आहे ते त्याच्या स्वतःतून झालेलं पुनरुत्थान आहे आणि हा जन्म एका देहापासून झालेला जन्म आहे. त्यामुळे त्याचं जे मानवीकरण आहे ते सगळ्या मानवांना कळावं म्हणून आपण हा सण अत्यंत उत्साहाने साजरा करीत असतो. सिसिलिया, पण या क्रिसमसमध्ये काही शब्द किंवा काही संकल्पना जोडून येतात. त्यातला एक पहिला असतो तो म्हणजे सांताक्लॉज, जो सगळ्यांना आवडतो, सगळ्यांना उत्सुकता असते या सांताक्लॉजची. त्या सांताक्लॉजचं महत्व काय असतं? सांताक्लॉज म्हणजे आपल्याला खूप बक्षिसं घेऊन येणारा, काहीतरी भेटवस्तू घेऊन येणारा. सांताक्लॉज हा शब्द जो आहे तो सेंट निकोलस हे बिशप होते आणि ते लोकांना मदत करायचे, मदतीचा हात द्यायचे आणि त्यामुळे ते लोकांना मदत करायचे आणि ते एका मोजामध्ये काहीतरी त्यांना भेटवस्तू द्यायच्या. आणि 3 मुलींचा संदर्भ असा आहे की त्यांचं लग्न आलेलं होतं आणि त्यांच्या घरामध्ये त्यांचं लग्न साजरं करायला पैसे नव्हते, काही वस्तू नव्हत्या, तर त्या या बिशपांनी त्यांना मदत केलेली होती. त्याच्यावरून सुद्धा हा सांताक्लॉज नंतर ही संकल्पना नंतर आलेली आहे. पण तो जो मोजाचा संदर्भ आहे की परदेशामध्ये हा जो सगळा थंडीचा हा सीझन असतो, हा ऋतू असतो आणि त्याच्यामध्ये की सगळेजण थंडीने कुडकुडत असतात आणि अशा वेळेला हा सांताक्लॉज जो आहे तो सांताक्लॉज त्या मोजामध्ये, ते मोजे जे आहेत ते हाताने विणलेले आहेत, म्हणजे पायामध्ये घालायचे मोजे हाताने विणलेले आहेत
पण त्याच्यामध्ये ऊब निर्माण व्हावी, ती प्रेमाची ऊब निर्माण व्हावी, मायेची ऊब निर्माण व्हावी, म्हणून तो मोजामध्ये त्या वस्तू आणतो. आणि त्यामुळे ते एक हृदयाचं जे एक विणणं आहे ना, मनामनांचं विणणं आहे, ते त्याच्यातून सूचित केलेलं आहे असं मला वाटतं. आणि खरंच मला वाटतं त्या लुक मधून त्यांचा जो इतका गोड लुक असतो त्याच्यातनं खरंच ते कुठेतरी मनामनातलं ते विणणं आपल्याला दिसत असतं. आपण नक्कीच बोलणार आहोत, पण आता आपण एक फोन घेणार आहोत. जान्हवी देशपांडे पुण्यावरून फोन आलेला आहे. जान्हवी, फोन विचार प्रश्न. मला असं विचारायचं होतं की केक आणि क्रिसमस ह्याचं काय महत्व आहे? केक आपण क्रिसमस मध्ये खातो, तर काय त्याचं महत्व मला सांगू शकाल? क्रिसमसच्या काळामध्ये हा जो सण साजरा केला जातो याच्यामध्ये 5 सी ला जास्त महत्व आहे. एक म्हणजे सी म्हणजे ख्राइस्ट, दुसरा सी म्हणजे क्रिब म्हणजे गोठा, येशूचा जन्म गाईच्या गोठ्यामध्ये झालेला आहे. तिसरं म्हणजे क्रिसमस कॅरल्स, नंतर केक आणि कॅन्डल्स, अशा 5 सी त्याच्यामध्ये आहेत. तर गोठ्याचा संदर्भ असा आहे की ख्रिस्ताचा जन्म म्हणजे त्याची आई जी आहे तिला कुमारिका अवस्थेमध्ये हा पुत्र झालेला आहे, आणि ती आणि त्या येशूचा पालक बाप जो आहे जोसेफ, तो जागा शोधत फिरत होते आणि त्यांना कोणी जागा नाही दिली. शेजाऱ्या पाजाराने सगळ्यांनी हाकलून लावलं आणि गाईच्या गोठ्यामध्ये त्यांना जागा मिळाली. म्हणजे त्याच्या संदर्भात सुद्धा काही पुराण कथा आहेत, त्याच्या संदर्भात आपण नंतर बोलूया, परंतु तो गोठ्याचा संदर्भ आहे. नंतर ताऱ्याचा एक संदर्भ आहे की त्याच्या जन्माच्या वेळेला तारा दिसला होता. क्रिसमस केकचा जो संदर्भ आहे तो येशू हा जेरुसलेम मधला म्हणजे इस्रायल मधला असल्यामुळे तिकडे द्राक्षाचे मळे आहेत, त्यामुळे त्याच्यापासून जी वाईन तयार केली जाते ती वाईन किंवा कुठच्याही गोड पदार्थामध्ये द्राक्ष घातली जातात, आणि त्याच्यामुळे तिकडे जो केक तयार केला जायचा तसाच केक आता मग सगळ्या जगभर तयार केला जातो. त्यामुळे तो एक संदर्भ आहे. आणि कॅरल्स म्हणजे संगीत ना, कारण ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा त्याला गाणी गायला, अंगाई गीतं गायला तिकडे आजूबाजूला कोणी नव्हतं, तेव्हा स्वर्गातून देवदूत अवतरले आणि ते गाणी गायला लागले, म्हणून तो एक संगीताचा संदर्भ म्हणजे कॅरल्सचा संदर्भ आहे. आणि कॅन्डल्स म्हणजे मेणबत्त्या किंवा तारे किंवा दिवे, हा जो एक संदर्भ आहे तो त्याच्यामध्ये आहे. पण सिसिलिया, ज्या प्रकारे सेलिब्रेशन असतं म्हणजे कुठेतरी दिवाळी आपण साजरी करतो आणि त्यानंतर क्रिसमस येतो, असे 2 सण असतात की ज्याच्यात भरपूर शॉपिंग केली जाते, त्याचं खाणं असं म्हणजे फराळ केला जातो आणि वेगळ्या प्रकारे त्याचं एक सेलिब्रेशनही होतं. कुठे या 2 सणांमध्ये एक साधर्म्य आहे का? मला खूप त्याच्यामध्ये साम्य आणि साधर्म्य दिसतं. ते म्हणजे की दिवाळी हा प्रकाशाचा सण म्हणून आपण साजरा करतो आणि नाताळ हा सुद्धा प्रकाशाचाच सण आहे. कारण ख्रिस्त हा प्रकाशाचा पुत्र आहे. आणि बरेचसे जे आपल्याकडचे महात्मे आहेत, बरेचसे धर्माचे संस्थापक जे आहेत, ते पहाटेच्या वेळी जन्मास आलेले आहेत आणि मध्यरात्री जन्मास आलेले आहेत. म्हणजे एका बाजूला अंधार नाहीसं झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रकाश पहाट फुटत आहे. त्या काळामध्ये ही माणसं जन्मास आलेली आहेत. म्हणजे त्यांचं मानवी पण म्हणून ती माणसं आपण म्हणतोय, त्यांचं दैवी पण आपल्याला मान्य आहेच, तर ती जन्मास आलेली आहेत. आणि त्यामुळे हा सण जो आहे तो प्रकाशाचा सण आहे. कारण आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे, म्हणजे तो ज्याचा जन्म होतो तो महात्मा जो आहे तो आईच्या गर्भातून म्हणजे त्या अंधारातून प्रकाशाकडे आलेला आहे आणि आपल्याला पण तो प्रकाशाकडे नेतो आहे. हा एक त्याच्यामध्ये संदर्भ आहे. असत्यातून सत्याकडे नेणार आहे. अरे वा. म्हणजे आपल्याकडे जे भारतीय तत्वज्ञानामध्ये म्हटलेलं आहे, आपल्या धर्मग्रंथात जे म्हटलेलं आहे की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आलेली असते, जेव्हा जेव्हा अंधार पडलेला असो, जेव्हा जेव्हा अन्याय सगळीकडे बोकाळलेला असतो, त्या काळामध्ये हे महात्मे जन्म घेतात. तर त्यामुळे हे प्रकाशपुत्र असतात. त्यामुळे दिवाळीच्या दिवसामध्ये वेगळ्या काही पुराण कथा आहेत किंवा मिथकं आहेत. तशी क्रिसमसच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे हा जो प्रकाशाचा सण किंवा उत्सव जो साजरा केला जातो तो प्रकाशाचा पुत्र म्हणजे सत्य हे जे प्रकाशात आलं आणि हे जे मानवामध्ये जे दोन्ही भाग आहेत, सत्य आणि असत्य किंवा हे सगळे जे भाग आहेत ते सगळे आपल्याला त्याच्यातून सूचन त्याचं केलं जातं. त्यामुळे खूप प्रतिकात्मक अर्थाने आपण त्याचा खूपच प्रतिकात्मक अर्थाने, आणि म्हणूनच आपण म्हणतो की दिवाळीप्रमाणेच हा पण एक प्रकाशाचा सण आहे. पुढचा आपण फोन घेतोय आता, तो म्हणजे दुबईहून हनीस खान यांचा फोन आहे. हनीस, प्रश्न विचारा. हनीस प्रश्न विचारा आपला. पुढचा आपण फोन घेतोय तो म्हणजे ऋतुजाचा आहे. फोन मुंबईवरून आहे. ऋतुजा, प्रश्न विचार. हॅलो. जसं दिवाळीला आकाशकंदील लावतो तसं क्रिसमसला चांदणी का लावतात आणि दिवाळीला फराळांमध्ये करंजा करतो, तर क्रिसमसला सुद्धा करंजा का करतात? त्यामागे काही असे धार्मिक कारण आहे का? तर ते तुम्ही सांगू शकाल का?
म्हणजे खरं म्हणजे की सगळे या आपल्या आत्ताच्या काळामध्ये ना, म्हणजे जागतिकीकरणाच्या काळामध्ये इतकं सांस्कृतिकीकरण झालेलं आहे. म्हणजे भारतामध्ये म्हणजे ख्रिस्ती धर्म हा परदेशातून आपल्याकडे जरी आलेला असला तरी तो इतका भारतीय झालेला आहे की खूप त्यांच्या खाण्यातलं साम्य, त्यांच्या पेहरावातलं साम्य असं आपल्याला दिसतं आहे की दिवाळीच्या दिवसात जसं आपण आकाशकंदील लावतो तसा आपण तारा लावतो इकडे किंवा चांदणी लावली जाते, कारण ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला पूर्वेला तारा उगवला होता आणि तो त्याच्या त्या गोठ्यावर स्थिरावलेला होता. तर तो संदर्भ सूचित करणारा आहे आणि प्रकाशाचा सण आहे, त्यामुळे तो प्रकाश त्याच्यातून सूचित केलेला आहे. आणि दुसरा संदर्भ की खाण्याच्या बाबतीमध्ये आता करंजा हा पूर्णपणे भारतीय खाद्यप्रकार आहे. ख्रिस्ती लोकांच्या खाण्यामध्ये केकचा संदर्भ जास्त येतो जगभरच्या सगळ्या याच्यामध्ये. तर हा जो संदर्भ आहे तो इतकं भारतीयकरण झालेला आहे या सणांचं सुद्धा की त्याच्यामध्ये क्रिसमसच्या दिवशी तुम्हाला लाडू दिसणार, तुम्हाला करंजा दिसणार, तुम्हाला चकल्या दिसणार, शंकरपाळ्या दिसणार. आणि याच्यामध्ये आणखीन एक खूप सुंदर खाद्यपदार्थ आहे तो म्हणजे त्याला कलकल असं म्हणतात. तर कल म्हणजे केसांना घातलेले जसे वळ असतात ना, कल. तर तशा त्या लहरी ज्या असतात ना, तर त्या लहरी सुद्धा याच्यातून खाद्यपदार्थातून केल्या जातात. आता जसे ख्रिस्ती लोक किंवा क्रिसमसच्या दिवशी जे खाद्यपदार्थ क्रिसमसला केले जातात ते खाद्यपदार्थ दिवाळीच्या दिवसामध्ये आपले काही हिंदू बांधव सुद्धा करतात. आणि त्याच्यामध्ये ते त्यांच्या घरामध्ये केक करतात. केक कसा करायचा त्याच्या संदर्भात ते आपल्याकडे रेसिपी विचारतात. आणि ख्रिस्ती बांधव जे आहेत ते हिंदू लोकांना विचारतात की तुमच्या घरी हे सगळं कसं केलं जातं, आम्हाला तसं करायचंय वगैरे. तर इतकं हे सांस्कृतिकीकरण मला वाटतं या सगळ्यातनं एक सर्व धर्म समभावाचा एक संदेश कुठेतरी या सणातनं मिळत असतो. सिसिलिया, आपण अजूनही खूप बोलणार आहोत, पण आता आपण घेणार आहोत एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.